नराधम विशाल गवळीचा वेषांतर करून लपण्याचा डाव होता आणि त्यासाठी त्याने सलून मध्ये जाऊन दाढी आणि कटिंगही केली। मात्र पोलिसांनी त्याला हेरलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। नराधम गवळीने वेषांतर करण्याचा प्रयत्न कसा केला पाहूया त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट। नराधमाच्या आवडल्या शेगाव मधून मुसक्या, वेषांतर करण्याआधीच ठोकल्या बेड्या, दाढी कटिंग करून लपण्याचा डाव उधळला। हा आहे नराधम विशाल गवळी। कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर हा नराधम शेगावात पसार झाला। ओळख पटू नये म्हणून त्यानं सलूनचं दुकान गाठलं। तिथे त्यानं दाढी आणि कटिंग करून वेषांतर केलं। दाढी केल्यानंतर त्यानं हे असं आरशात स्वतःला बघितलं। आपला चेहरा बदलला की नाही याची त्यानं खातरजमा केली। केस कटिंगमुळेही लोक आपल्याला ओळखणार नाहीत याची त्याला खात्री झाली। मात्र त्याचं हे वेषांतरही त्याला काही वाचवू शकलेलं नाहीये। पोलिसांना तो शेगाव मधल्या एका सलून मध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस तिथं दाखल झाले आणि त्याला हे असं सलूनच्या खुर्चीवरून उठवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। हा नराधम एका पोलिसांना ऐकेना, मग काय दुसरे पोलीसही तिथं आले। त्याला खुर्चीवरून उठवून बाहेर काढून घेऊन गेले। सलून मधून बाहेर आल्यानंतर त्यानं पोलिसांसोबतच अरेरावी केली। मग काय पोलिसी खाक्या दाखवत त्याला शेगाव पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं। सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती, गोपनीय माहिती घटक 3च्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्या अनुषंगानं सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं। त्याचं वास्तव्य आम्हाला तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। दरम्यान कल्याण कोर्टानं नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। मान्य न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली, त्याचबरोबर कुठं हत्या केली, कोणतं हत्यार वापरलं, अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, त्या अनुषंगानं कोळसेवाडी पोलीस सविस्तर तपास करतील। आपलं दुष्कृत्य लपवण्यासाठी नराधमानं वेषांतर केलं खरं, मात्र त्याच्या वेषांतराचा पर्दाफाश पोलिसांनी करत त्याला बेड्या ठोकल्यात। कोर्ट त्याला शिक्षा देईलही, मात्र या नराधमाच्या वासनेपायी एक कळी फुलण्याआधीच कोमजली। त्याची भरपाई पुरोगामी महाराष्ट्र कशी करणार हाच खरा सवाल आहे। कल्याणहून आतिश भोईरसह मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।